पायाभूत सुविधा, रस्ते, उद्यानं, स्वच्छता यांच्या माध्यमातून ठाणे आमूलाग्र बदलते। त्याच जोडीला ठाणे शहरात होत असलेले वेगवेगळे उत्सव म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बदलत्या ठाण्याला लाभलेली रुपेरी किनारे, असं प्रतिपादन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले। माळवी आणि ठाण्याचे सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी ठाणे उत्सव 2024चं उद्घाटन करण्यात आलं। ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक इथे उत्सव ठाणे 2024चं आयोजन करण्यात आले। ठाणे शहरातल्या 100 संस्था एकत्र येऊन 40 कार्यक्रम करत असून त्यात सुमारे 2000 कलाकार सहभागी होणार आहेत। लोकसहभागातून कला संस्कृतीचं असं व्यासपीठ स्थानिक कलाकारांसाठी उपलब्ध व्हावं हा या आयोजनातील प्रमुख उद्देश आहे। हा महोत्सव ठाणे महापालिका, ठाणे पोलीस मुख्यालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्यानं होतोय। कलाकारांची ओळख त्यांच्या कलेतून मिळते, पण त्याला व्यासपीठ मिळालं तर ते निश्चितच ती कला दूरवर जाते। त्या कलेचा आनंद मोठ्या प्रमाणावर इतरांना घेता येतो। ठाणे महापालिका आणि विविध शासकीय विभागांनी पुढाकार घेऊन स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशानं उत्सव ठाणे 2024 हा उपक्रम राबवलाय। ठाण्यातलं वातावरण हे कलेसाठी पोषक आहे, असं प्रतिपादन सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी उद्घाटन सोहळ्यात केलं।